हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण फायनल अकाउंटचे मोस्ट इम्पॉर्टंट 14 पॉईंट्स पाहणार आहोत. हे पॉईंट्स तुम्हाला फायनल अकाउंटचे ज्यावेळेस प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असतात त्यावेळी तुम्हाला ते सारखे सारखे लागणार आहेत. म्हणजे हे पॉईंट्स माहीत असतील तरच तुम्ही ते पॉईंट्सचा वापर करून प्रॉब्लेम बरोबर सॉल्व्ह करणार आहात आणि यात तुम्हाला मार्क्स मिळतील. मार्क्स मिळवण्यासाठी हे 14 पॉईंट्स नक्की पहा. ठीक आहे, चला तर मग आपण पॉईंट्सकडे वळूयात. इम्पॉर्टंट पॉईंट नंबर 1. Each item from trial balance will be included only once in the final account, either in trading or in profit and loss account or in balance sheet or in working sections. या फर्स्ट पॉईंटचा अर्थ काय की ट्रायल बॅलन्समध्ये जेवढे काही एंट्रीज असतील त्यातले प्रत्येक एंट्री आपल्याला फायनल अकाउंटमध्ये घ्यायची आहे. म्हणजे तिथली कोणतीही एंट्री सोडायची नाही आहे. तुम्हाला काय करायचं आहे, प्रत्येक एंट्री त्या फायनल अकाउंटमध्ये घ्यायची आहे. म्हणजे मग आता कुठे कुठे घेऊ शकतात आपण 3 स्टेजेस पाहिलेले आहेत. ट्रेडिंग, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट, आणि एक अजून येतं वर्किंग सेक्शन. त्या वर्किंग सेक्शन्समध्ये तुम्हाला त्या कुठल्याही म्हणजे वर्किंग सेक्शन असो, बॅलन्स असो, P&L असो किंवा ट्रेडिंग असो, तिथं तुम्हाला ती एंट्री लिहायचीच आहे. म्हणजे प्रत्येक एंट्री लिहायचीच आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे सेकंड पॉईंट. ईच ॲडजस्टमेंट हॅज 2 इफेक्ट्स फॉर द सिमिलर अमाऊंट. एकाच अमाऊंटचे किती इफेक्ट्स असतात? तर 2 इफेक्ट्स. कोणाचे? तर ॲडजस्टमेंटचे. मग थोडक्यात ॲडजस्टमेंटचे किती इफेक्ट असतात? तर 2 इफेक्ट असतात एका सिमिलर अमाऊंटचे. नेक्स्ट आहे डेबिट बॅलन्सेस ऑफ ट्रायल बॅलन्स विल अपियर ऑन डेबिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाउंट और प्रॉफिट अँड लॉस अकाउंट और ऑन द ॲसेट साईड ऑफ बॅलन्स शीट. या थर्ड पॉईंटचा अर्थ काय आहे की ट्रायल बॅलन्समध्ये जी डेबिट साईड असते ती तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहायची आहे आणि बॅलन्स शीटच्या कुठे? तर ॲसेट साईडला लिहायची आहे. हा पॉईंट तुम्ही मी बोलताच म्हणजे जेव्हा ऐकताय तुम्ही ऐकताच लिहून घ्या, नोट करून ठेवा. त्याच्याच उलट्या क्रेडिट बॅलन्स ऑफ ट्रायल बॅलन्स विल अपियर ऑन क्रेडिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाउंट और प्रॉफिट अँड लॉस अकाउंट और कॅपिटल अकाउंट और ऑन द लायबिलिटी साईड ऑफ द बॅलन्स शीट. फोर्थ पॉईंट असा आहे की ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला जेवढ्या एंट्रीज आहेत त्या तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहायची आहे किंवा कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहायची आहे किंवा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लिहायची आहे. ठीक आहे. नंतर आहे फिफ्थ पॉईंट. इफ सॅलरीज अँड वेजेस आर गिवन ॲज सेपरेट आयटम्स. म्हणजे काय बघा, सॅलरीज असो किंवा वेजेस असो, जर ते सेपरेटली दिले असतील, नुसतेच सॅलरी म्हटलं असेल, नुसतंच वेजेस म्हटलं असेल, तर काय करायचं आहे बघा. वेजेस आर शोन ऑन डेबिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाउंट. वेजेस कुठं दाखवायचे? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. जर सॅलरीज आला असेल तर सॅलरीज आर शोन ऑन डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. फक्त सॅलरीज आला असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहायची आहे. ठीक आहे. आता पुढे इफ द आयटम इज वेजेस अँड सॅलरीज. आता फक्त वेजेस अँड सॅलरीज आलेलं आहे. सॅलरीज सेपरेट, वेजेस सेपरेट झालं, ते तुम्हाला कळालं. वेजेस असेल तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिलं, सॅलरीज असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिलं. पण जर वेजेस अँड सॅलरीज असं एकत्रित आलं तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला लिहून घ्यायची आहे. आणि जर त्याच्या उलटं सॅलरीज अँड वेजेस असेल, आता मग असे सांगितलं वेजेस अँड सॅलरीज, आता सांगतो सॅलरीज अँड वेजेस. तर सॅलरीज अँड वेजेस असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहायचं आहे. हा एक फिफ्थ पॉईंट मी तुम्हाला परत समराईज करून देतो. जर सॅलरीज अँड वेजेस सेपरेट आले तर वेजेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला लिहायचं आणि सॅलरीज प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. पण वेजेस अँड सॅलरीज असेल तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला, सॅलरीज अँड वेजेस असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहायचं आहे. ठीक आहे. आता सिक्स्थ पॉईंट. इफ द ट्रायल बॅलन्स कंटेन्स ओनली ट्रेड एक्सपेन्सेस द आयटम विल बी शोन ऑन द डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. जर ट्रेड एक्सपेन्सेस अशी एक एंट्री ट्रायल बॅलन्समध्ये असेल तर आपल्याला ती कुठं दाखवायची आहे? तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. But if the trial balance contains trade expenses and also other items like sundry expenses, office expenses, general expenses or miscellaneous expenses. मग ह्याच्यात काय करायचं आहे बघा. जर ह्यात सांगितलं आहे काय, जर ट्रायल बॅलन्समध्ये ट्रेड एक्सपेन्सेस बरोबर सन्ड्री एक्सपेन्सेस, ऑफिस एक्सपेन्सेस, जनरल एक्सपेन्सेस और मिसिलिनियस एक्सपेन्सेस असं काही आलं तर आपल्याला काय करायचं आहे? ट्रेड एक्सपेन्सेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला लिहायचं आहे आणि हे जे अदर एक्सपेन्सेस आहेत का, सन्ड्री एक्सपेन्सेस, ऑफिस, जनरल आणि मिसिलियन्स एक्सपेन्सेस, हे आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या
डेबिट साईडला लिहायचं आहे. या 6th पॉईंटचं बघा समराईज करून देतो परत एकदा. जर ट्रेड एक्सपेन्सेस अशी एकच एंट्री आली तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहायची आहे. पण ट्रेड एक्सपेन्सेस बरोबर सन्ड्री, ऑफिस, जनरल आणि मिसलिनियस असे एक्सपेन्सेस आले तर ट्रेड एक्सपेन्स आपल्याला ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला लिहायचे आहेत आणि हे जे अदर एक्सपेन्सेस आहेत हे आपल्याला काय करायचे आहेत, हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहायचे आहेत. ठीक आहे, हा होता तुमचा 6th पॉईंट. आता 7th पॉईंट, द ॲडजस्टमेंट्स फॉर बॅड डेब्ट्स अँड प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाऊटफुल डेब्ट्स should be effected after other adjustments of debtors are given effect to. Such adjustments can be unrecorded sales drawings included in debtors drawing treated as sales etc. 7th पॉईंटमध्ये असं सांगितलं आहे, जर ॲडजस्टमेंट असेल फॉर बॅड डेब्ट्स किंवा प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाऊटफुल डेब्ट्स असं जर काय असेल तर आपल्याला ह्याचा इफेक्ट द्यायचा आहे कुठं, कधी द्यायचा आहे तर डेप्टर्सच्या ॲडजस्टमेंट नंतर लगेच द्यायचं आहे. म्हणजेच काय, जेव्हा डेप्टर्स म्हणजे डेटर्स आपण म्हणतो, डेटर्सची एंट्री लिहिली तुम्ही की त्याच्यामध्ये लगेच इन्क्लूड काय करायचं आहे तर बॅड डेब्ट्स आणि प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाऊटफुल डेब्ट्स लगेच इफेक्ट देऊन टाकायचा. ठीक आहे. 8th पॉईंट पहा, रिझर्व फॉर डिस्काउंट्स ऑन डेटर्स शुड बी गिवन इफेक्ट आफ्टर द ॲडजस्टमेंट ऑफ बॅड डेब्ट्स अँड प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाऊटफुल डेब्ट्स. आता हे पहा, रिझर्व फॉर डिस्काउंट, आपण डेटर्सला डिस्काउंट देत असेल अशी एक एंट्री काय ॲडजस्टमेंटमध्ये सांगितली असेल तर याचा इफेक्ट कधी द्यायचा तर बॅड डेब्ट्सच्या खाली बरोबर लगेच देऊन टाकायचा. म्हणजेच काय करायचं आहे, रिझर्व फॉर डिस्काउंट असं काय असेल तर बॅड डेब्टच्या खाली किंवा प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाऊटफुल डेब्ट्स ह्याच्या खाली लगेच त्याचं एंट्री त्याची एक इफेक्ट देऊन टाकायचा. ठीक आहे. आता हे झालं डेप्टर्सचा डिस्काउंट. आता रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स शुड बी गिवन इफेक्ट आफ्टर मेकिंग ऑल द अदर ॲडजस्टमेंट्स कन्सर्निंग क्रेडिटर्स. आता हे बघा, क्रेडिटर्सची एंट्री मग अशी डेप्टर्सबद्दल सांगितलं, डेटर्सबद्दल की डेटर्सची एंट्री असेल तर लगेच आपण त्याचा इफेक्ट कुठं देतो डेटर्सचा तर बॅड डेफ्ट आणि प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाऊटफुल डेप्ट्स. तसंच क्रेडिटर्ससाठी लगेच क्रेडिटर्सची एंट्री आली की लगेच रिझर्व फॉर डिस्काउंट आपण लगेच क्रेडिटर्सच्या खाली देऊन टाकायचा. ठीक आहे. 10th पॉईंट पहा, हिडन सेल्फ एक्सप्लेनेटरी adjustments are to be given even if there is no special instruction in the problem in this respect. काही हिडन ॲडजस्टमेंट्स असतात, काही सेल्फ एक्सप्लेनेटरी असतात, ते थोडंसं समजून घ्यायचं असतं. ज्यावेळेस आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू तेव्हा तुम्हाला हे हिडन सेल्फ एक्सप्लेनेटरी ॲडजस्टमेंट्स दिसतीलच. तर अशा वेळी काय करायचं, त्या एंट्रीज लगेच इफेक्ट त्यांचा देऊन टाकायचा ॲज पर इन्स्ट्रक्शन्स. आणि प्रॉब्लेमशी रिलेटेड इन्स्ट्रक्शन्स दिलेले असतात, ते फक्त समजून घ्यायचं असतं. हळूहळू प्रॅक्टिसने ते आपल्याला कळेल की कुठे हिडन सेल्फ एक्सप्लेनेटरी ॲडजस्टमेंट्स आहेत. ठीक आहे. 11th पॉईंट आहे, क्लोजिंग स्टॉक शुड बी टेकन ॲट कॉस्ट ऑर मार्केट प्राईस विच एवर इज लेस. क्लोजिंग स्टॉक कसला घ्यायचा किंवा कोणता घ्यायचा तर कॉस्ट ऑर मार्केट प्राईस, जी काय कमी असेल कमीतली व्हॅल्यू घ्यायची, जास्तीत जास्त नाही घ्यायची, कमीची व्हॅल्यू घेऊन टाकायची. तर कॉस्ट किंवा मार्केट प्राईस या दोघांपैकी जी काय कमी असेल तीच आपल्याला क्लोजिंग स्टॉकमध्ये घ्यायची असते. कधी कधी क्लोजिंग स्टॉकची व्हॅल्यू वाढती दिसती, पण आपल्याला कोणती घ्यायची असते, कमीवाली व्हॅल्यू घ्यायची असते. ठीक आहे. नंतर 12th पॉईंट आहे, इफ अ मॅनेजर ऑर अ पार्टनर इज अलाउड कमिशन ॲट सर्टन पर्सेंटेज ऑन नेट प्रॉफिट. हे बघा, जर आपण मॅनेजरला किंवा पार्टनरला काही कमिशन बेसिसवर द्यायचं असेल पर्सेंटेजमध्ये किंवा नेट प्रॉफिटच्या पर्सेंटेजमध्ये तर अशा वेळी त्याचा एक फॉर्म्युला असतो. तो फॉर्म्युला पाहून घ्या. इफ इट इज ऑन नेट प्रॉफिट बिफोर चार्जिंग सच कमिशन्स, बिफोर चार्जिंग म्हणजे चार्ज होण्याच्या अगोदर त्याला कमिशन किती असणार आहे तर रेट ऑफ कमिशन म्हणजे पर्सेंटेजमध्ये जे काय असेल 2%, 10% काय असेल ते इंटू आपला जो झालेला आहे नेट प्रॉफिट, जो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या शेवटी आपल्याला मिळतो. प्रॉफिट असेल तर आपल्याला डेबिट साईडला तो दिसतो. मग रेट ऑफ कमिशन इंटू नेट प्रॉफिट अपॉन 100 हे तुम्हाला काय मिळालं तर कमिशन बिफोर चार्जिंग सच कमिशन्स म्हणजे कमिशन बिफोर. कमिशन आफ्टर, त्यासाठी फॉर्म्युला पहा, कमिशन अमाऊंट इज इक्वल टू रेट ऑफ चेंज इंटू नेट प्रॉफिट. जसं न्यूमरेटर आहे तसंच, जसं वरती तसंच खाली आहे, फक्त खाली काय 100 प्लस रेट ऑफ कमिशन. जो काही रेट ऑफ कमिशन असेल, समजा 5% असेल तर 100 प्लस 5% गिव्स 105. ठीक आहे. असे तुम्हाला फॉर्म्युला यूज करायचे फॉर कमिशन बेसिस. आणि हे कमिशन आपण मॅनेजरला ऑर पार्टनर्सला देऊ शकतो किंवा देत असतो. पॉईंट नंबर 13, when the date of drawing are not given, interest on drawings should be calculated
ऑन ॲव्हरेज बेसिस ऑर फॉर 6 मंथ्स. हे बघा, जर ड्रॉइंग्स असेल आणि इंटरेस्ट आपल्याला चार्ज करायचा असेल तर अशा वेळी डेट दिली नसेल तर मग तो ॲव्हरेज बेसिसवर कॅल्क्युलेट केला जातो, म्हणजेच 6 मंथ्स बेसिसवरती, म्हणजे 12 महिन्यांपैकी 6. बघा शेवटी 6/12 दिलेलं आहे. मग फॉर्म्युला कसा बनतो, ड्रॉइंग इंटू रेट बाय 100 इंटू 6/12 ह्या बेसिसवर आपण ते कॅल्क्युलेट करतो. ठीक आहे. तर जेव्हा डेट दिली नसेल तर इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगसाठी तुम्हाला हा फॉर्म्युला आहे. डेट दिली असेल तर त्या डेटनुसार आपण कॅल्क्युलेशन्स करणार. लास्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे, इफ अ पार्टनर इंट्रोड्युसेस कॅपिटल इन द मिडल ऑफ अकाउंटिंग इयर. म्हणजेच काय, पार्टनरने काही कॅपिटल गुंतवलेलं आहे, काही गुंतवणूक करतोय पण अकाउंटिंग इयरच्या मधोमध, तर मग इंटरेस्ट ऑन कॅपिटल कधीपासून कॅल्क्युलेट करायचं, तर जेव्हा त्या माणसाने किंवा जेव्हा त्या पार्टनरने गुंतवणूक केलेली आहे त्या टाईम पिरियडच्या प्रपोर्शनेट टाईम पिरियडमध्येच आपल्याला ते कॅल्क्युलेशन्स करायचे. म्हणजेच त्या टायमिंग पिरियडमध्येच त्याने समजा 6 महिन्यामध्ये गुंतवले असतील तर 6 महिन्याच्या पुढे इंटरेस्ट त्याचा कॅल्क्युलेट करायचा. अदरवाईज जेवढे 3 महिने असतील, 2 महिने असतील, त्यानुसार ते कॅल्क्युलेशन्स करायचे असतात. ते स्पेसिफिक टाईम पिरियडसाठीच ते कॅल्क्युलेशन्स असतात. ठीक आहे. तर असे हे तुमचे टोटल 14 इम्पॉर्टंट पॉईंट्स होते. पेज नंबर 22वरचे मी सगळे एक्सप्लेन केलेत. हे एक्सप्लेनेशन तुम्ही पुन्हा एकदा ऐकलं तर तुम्हाला नक्कीच कळेल की मी काय परत सांगायचा प्रयत्न करतो. हे वारंवार ऐकत चला, म्हणजे तुम्हाला हे सगळे इम्पॉर्टंट पॉईंट्स समजत राहतील. ठीक आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ॲडजस्टमेंट्स पाहणार आहोत. तर ॲडजस्टमेंटसाठी नेक्स्ट व्हिडिओ याच्या. तर असे हे तुमचे 14 इम्पॉर्टंट पॉईंट्स होते. काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे.